सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो, ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगले योगदान दिले. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आमचे सर्व आयोजक ज्यांनी खूप चांगले योगदान दिले. तर क्षेत्ररक्षण करणारा संघ साई आवाज, आपण जितका वेळ घ्याल तुम्हाला दुसऱ्या सत्रात खेळायचं, त्यामुळे नुकसान तुमचं होऊ शकेल याची नोंद घ्या, त्यामुळे फास्ट खेळायचं आहे. तर कोणत्या प्रकारचं पावरबी षटक नाही आणि यावेळी पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. आपल्या बॉलिंग मार्कवर परेशचा हा चेंडू हवेत आहे. इथे मात्र आपण पाहतायत कव्हरचा शेत चेंडू होतो, झेल मात्र इथे सोडला गेला आणि या दरम्यान चेंडू जाईल तो कव्हर पॉईंटच्या दिशेने, जिथे शेतशक चेंडूवर येईल तोपर्यंत तिसरी धाव घेण्यासाठी या ठिकाणी फलंदाज तयार आणि तोपर्यंत 3 धावा सहजगत्या धावपलकर पहिल्या चेंडूवर. तर केतन याला सामनावीचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत, ज्यांनी 44 धावांची जबरदस्त खेळी केली. शिवबा आश्चर्य संघाचा खेळाडू, उंच बांध्याचा खेळाडू, ज्याने 44 ची खेळी केली आणि एक चांगलं योगदान दिले. दरम्यान 3 धावा मंदारला. समोर मात्र फलंदाज समीर पारकर. यावी गोलच्या दिशेने चेंडू, इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नात एक चांगला प्रयत्न, पण इथे झेल जमीन दान झाला. तोपर्यंत कोणती धाव येत नाही. चांगली गोलंदाजी. 2 फलंदाज पंचांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात, एक्स्ट्रा फलंदाज. पंचांच्या भूमिकेत विशाल दादा भगत आणि सुमित दादा भगत या पंचांची भूमिका निभत असताना पुढील चेंडूसाठी यावी अक्रॉस द लाईन खेळला. चेंडू गेला शॉर्ट थर्मॅनला, यष्टीचा वेध घेऊ शकला नाही. इथे मात्र शेतशक स्वतः गोलंदाज येईल तोपर्यंत 1 धाव इथे धावपलकावर. एक धाव संघाला. नागेश्वरराव आवास या संघाची धावसंख्या धावपलकात 2 पोहोचले. प्रवाहाच्या विरोधात पोहले, कारण सूर्यदेवता या ठिकाणी अर्थातच सीमा इथे अरबी समुद्रात या ठिकाणी बुडाले. दरम्यान इथे मात्र पहा चेंडूला आरपार मारलाय. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या मध्ये आलेला हा गगनभेदी गगनचुंबी षटकार साधा. आवाज संघाचे आम्ही आभार व्यक्त करतो, कारण एकाच गावातले 2 संघ आणि काळभैरेश्वर क्रीडा संघांनी या ठिकाणी स्पर्धा भरवले, त्यामुळे सहकार्य दिलं. दरम्यान बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र पाहतात मिड विकेटला शेतशक चेंडू येईल तोपर्यंत 1 धावीचा आणखीन एक योगदान. त्यामुळे आवाज ग्रामस्थांनी अर्थात आवाजच्या खेळाडूंनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल निश्चित आम्ही हार्दिक त्यांचा आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी धावपलकात वाढ होईल. धावपलकात धावा येतात त्या 11. समीर आणि मंदार ही जोडी मैदानामध्ये. पहिले षटक मार्गस्थ परेश. बॅकफुटवर गेले, चेंडू घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पण बॅटचा स्पर्श झाला होता. चेंडू गेला शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. शेतेशेत चेंडू येतोय तोपर्यंत षटक क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त होतोय. 12 धावा धावपलकावर. परेशचं थोडंसं मागणी षटक म्हणता येईल, कोणती सफलता नाहीये. मंदार एका षटकाच्या माध्यमातून खेळतोय, वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि समीर त्याला साथ देतोय. वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 2 धावांचं योगदान दिलं. पहिले षटक समाप्त होते. घाई करायची आहे खास करून साई आवाज. तर हे मागणी षटक समाप्त होते. अजूनही पहिल्या षटकातले 2 पहिल्या सत्रातले 2 षटकं बाकी आहेत. म्हणजे अजूनही आपल्याला 5 षटकांचा सामना खेळतोय आपण, कारण पहिल्या सत्रातले 2 आणि त्यानंतरचे 3 अशी 5 षटकं अजूनही बाकी. सर्व आमचे पंच, आमचे समालोचक, गुणलेखक, त्याचबरोबर डीजे ऑपरेटर आणि यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाणार आहे. अर्थातच क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून त्यांचा आम्ही हार्दिक आपला आभार व्यक्त करतोय, की ज्याने खूप चांगले योगदान केले. 2 दिवस. उद्या मात्र सकाळी 9:30 वाजता बरोबर सामन्याला सुरुवात होईल. वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रणय राणे. पंचाच्या डावी हाताने
यावी बॅकफुटवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथे मात्र मिडानला झेल मात्र सुटला. चेंडू गेला तो मिडाफ क्षेत्रामध्ये. एक धाव आणखीन धापलकावर. 13 धाव धापलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी पंचाच्या डावीकडून यावेळी मोठा फटका अर्धा तास स्क्वेअर लेग मध्ये येतोय. एक सुंदर फटका. पंचांचा इशारा या ठिकाणी येईल. येस अंपायर. षटकार 6 धावा. षटक मार्ग असताना मंदार चांगली फलंदाजी करतोय. 2 षटकारांच्या माध्यमातून तब्बल त्याने 16 धावांचं योगदान दिलं आणि धावत धाबलकावर 19. प्रणय गोलंदाज आहे. एकाच गावातले 2 संघ एकमेकांसमोर झुंज देतात. तर मैदानाकडे आपण जाऊया. यावी प्रणयचा पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले तर पंचांचा या ठिकाणी इशारा. बॅकफुट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान, परंतु पंच पाहूया काय दर्शवत आहेत या ठिकाणी. तर पंचांचा इशारा. पंचांचा इशारा या ठिकाणी या चेंडूवर डेड बॉल मृत चेंडू म्हणून घोषित केले.
19 धावा. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी फटका आपण पाहताय मिड विकेटला. क्षेत्रक्षक चेंडूवर आहे. चेंडूची फेकी इथे करतोय आणि तोपर्यंत मात्र केवळ एक धावफलकावर नोंदवली. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ मैदानामध्ये. 3 to go. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. मंदार आणि समीर ही सलमी जोडी मैदानामध्ये आहे. ती यावी नागेश्वर आवाज या संघाचे हवेतून खेळलाय. चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्रक्षक चेंडूर येईपर्यंत 1 धावीचं योगदान मिळेल. ते संघाला 1 धाव मिळते. ती फलंदाज यावी समीरला त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि संघाची धावसंख्या वाढते 21 या धावफलकावर. 21 समोर मंदार. यावी मोठा फटका खेळता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीचक पूर्ण करतो आणि अशा प्रकारे या ठिकाणी दुधाव चेंडूची सांगता. या षटकातला पुढील चेंडूसाठी चेंडूला खोदून काढलाय. इथे मध्ये कार्पेस आणि चेंडू जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू येईल. टोपंड 1 धाव इथे मिळाली. 2 षटकं समाप्त झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नागेश्वर आवाज संघाची धावा दाखल आल्या. त्या 22 प्रति षटकं 11ची सरासरी. या षटकाचा आपण विचार केला तर एक नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून त्याने या षटकात एक षटकार निश्चित आला पण पुढच्या चेंडूमध्ये चांगले वेगले आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात परेशनी 12 धावांचं योगदान दिलं आणि आता शेवटचे षटक गोलंदाज दीपक. पहिला चेंडू यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाईल. चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो. एक शानदार फटका. चौकार. 4 धावा. दोन षटकारांच्या माध्यमातून अनेक चौकाच्या माध्यमाने खेळी सजवली. 26 धावा इथे धावफलकावर. 22 धावसंख्येत खेळत असताना यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी येतोय परंतु इथे दुसरी धावण्याचे प्रयत्न. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि पंचांचं बोट या ठिकाणी अर्थातच आकाशामध्ये आणि फलंदाज धावचित असल्याचा इशारा. या ठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता आणि या ठिकाणी तुम्ही पाहता चेंडूला मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न येतो. मिड विकेटला येतोय एक गगनचुंबी षटका 6 धावांसाठी. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्यात 33. नाणेफेक जिंकून प्रथम नागेश्वर आवाज संघाने फलंदाजी पत्करली. फास्ट खेळायचा आहे. 33 धावा धावफलकावर. वळूया मैदानाकडे. यावी हा चेंडू पुन्हा एकदा पाहतात लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येईल. इथे वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्रक्षक चेंडू ये पण इथे मध्ये क्षेत्रक्षण थोडंसं खराब होतंय आणि तिथे 2 धावा सहजगत्या मिळाल्या त्या फलंदाजाला. 2 धावा मिळतात त्या फलंदाज अमितला आणि या दरम्यान तिसरी धाव देखील इथे पूर्ण केली. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 3 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. आजच्या दिवसाच्या सत्रात 5 धावा देखील एका फलंदाजाने पूर्ण केल्या होत्या आणि धावफलकावर या ठिकाणी 3 वाढतील. धावफलक धावा येतात 36. अमित 9 या धावसंख्येवर न शकला असताना यावेळी बॅटचा स्पर्श झाला. चेंडू गेला शॉर्ट फाईनल गेला. क्षेत्रक्षक चेंडू येईल तो म्हणता आणखीन एक धावफलकावर नोंदवली जाते. अंतिम षटक आपण पाहतात गोलंदाज दीपक. यावेळी साई आवाज संघाचा आणि धावफलकाचा धावा आल्या 37. 37
37 धावा धावफलकावर. यावी पुन्हा एकदा आपण पाहता लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शेतीचे चेंडू येतो दुसऱ्या प्रयत्नात झेल मात्र इथे सुटतोय आणि फलंदाजाला जुदान निश्चित मिळालं आणि अशा प्रकारे खेळाचं हे पहिलं सत्र समाप्त होतं आणि पहिल्या सत्र समाप्त नागेश्वर आवाज संघाने धावा धावफलकावर जमवलं. त्या तब्बल चला क्षेत्रेशन लावून घ्यायचंय. क्षेत्रेशन लावून घ्या. तर 39 धावा धापलकर आल्या. 40 धावांचं लक्ष इथे साई आवास या संघासमोर समोर ठेवण्यात आलेलं आहे. 40चं लक्ष फास्ट खेळायचं आहे. घड्याळाची वेळ पहा 6:15 वाजलेले आहेत. खरं तर हिवाळीचं सत्र आणि या ठिकाणी आपण पाहतात की साधारणतः 5:45-6च्या दरम्यान अंधाराचं साम्राज्य तुम्हाला पाहायला मिळतं. पण जर आपण साधारणतः जून एंडकडे गेलो मे एंडकडे जर गेलो तर अगदी 6:45-7 वाजेपर्यंत अर्थात चांगलं सूर्यप्रकाश देखील पाहायला मिळतं. हे योगदान आहे. चला टीम मिटिंग संपवा. क्षेत्रेशन लावून घ्या. नागेश्वर आवाज संघाला विनंती आहे. सलामीची जोडी मैदानात इथे साई आवाज संघाचे सौरव आणि गौरव. चला गावातल्या टीम आहेत एकमेकाला सहकार्य करा आणि आयोजक देखील गावातलेच आहेत आणि टीम मिटिंग घेऊ नका ही नम्र विनंती. तर होया पहिलं षटक घेऊन गोलंदाज अमित पारकर. डावाची सुरुवात सौरभ आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये. 40चं लक्ष 13.33ची सरासरी. चला वळूया मैदानाकडे. सुमित दादा भगत आणि त्यांचे बंधू विशालदादा भगत या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र स्विफ्ट केलाय. चेंडू आपण पाहतात या ठिकाणी गेलाय तो अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि त्यात यशस्वी देखील ठरले. सुरेख 2 धावा इथे फलंदाजचं योगदान. सौरभ 2 धावाने आपलं खातं उघडतोय. 38ची गरज. एका गावातले 2 संघ आयोजक देखील आपण पाहतात एकाच गावातले 3 संघ एकमेकाला सहकार्य करत असताना. वळूया मैदानाकडे. यावी निश्चितच आपण पाहिलं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. स्वैरीचा इशारा येतोय. 1 धाव धाबलकावर. 3 धावा धाबलकावर. पुन्हा एकदा वळूया. यावी बजाज रुपाने चेंडूला खेळलाय. इथे मात्र आपण पाहतात मिडाफच्या क्षेत्र येतोय. सलीम मिडाफवरून 1 धाव आणखीन धाबलकार नोंदवले. 4 धावा धाबलकावर. 3 धावा माफ करा. या दरम्यान यावी वाडी श्रीलंकन क्षेत्रामध्ये क्षेत्रशेष चेंडूर येतोय तोपर्यंत सहजगत्या 1 धावेचं योगदान. मॅच चालू आहे. दरम्यान पुढचा चेंडू इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाहीये. धाबलकर आता म्हणजे धावा जर आपण पाहिलं तर मैदानाकडे जाऊया. मैदान क्षेत्रामध्ये क्षेत्रशेष चेंडूर येईल तोपर्यंत यावी. 5 धावा धाबलकावर.
मैदानाकडे यावी. निश्चितच चेंडू आपण पाहता जातोय सीमारेषा या ठिकाणी गाठला जाईल. वाईडिश लॉंगनला एक सुंदर फटका, चौकार 4 धावांची. येऊन पोहोचल्यात 9 आणि आता मात्र येणाऱ्या 2 षटकामध्ये 31 धावांची गरज आहे. या ठिकाणी साई आवाज संघ जो खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय. पहिले षटक इथे समाप्त झालं ते गोलंदाज ज्यामध्ये तब्बल 9 धावा आल्या. अमित आणि गोलंदाज सर्वेश यावेळी दुसरं षटक 9 धावा धावफलकावर. 31 ची गरज आहे. 15.50. सौरभ आणि गौरव ही जोडी मैदानामध्ये असताना यावेळी गोलच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतेश चेंडूर येतील तोपर्यंत चेंडूला पायाच्या माध्यमातून इथे मात्र आपण पहिला फुटबॉलचा वापर केला गेला ते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण कारण आपल्या संघाच्या धावा इथे वाचवल्यात. एकूण धावफलकात वाढवते ती 11. 2 धावा गौरवला. सौरभ एक चौकाराच्या माध्यमातून खेळतो. 7 या धावफलक असताना इथे मध्ये संत गतीने चेंडू फेकला. फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टिषक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय साई आवाज संघ नागेश्वर आवाजच्या संघाच्या विरोधात. सर्वेश आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू यावी. चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतात यावी झेलच्या करण्याचा प्रयत्न परंतु तर धावफलकात वाढ झाली. धावफलकावर 12 धावा धावफलकात आल्यात. 28 धावांची अजूनही गरज आहे. नागेश्वर आवाज संघाने तब्बल 39 धावा धावफलकात नोंदवल्या. वळूया मैदानाकडे. यावी मात्र आपण पाहिलं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यष्टिषक चेंडूर येतोय तोपर्यंत 1 धाव आणखी धावफलकावर 13 धावा धावफलकावर. 13 27 ची गरज. नागेश्वर आवाज आणि साई आवाज या 2 संघातील लढत. साई आवाज संघासाठी जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. यावी हा चेंडू आपण पाहतात आता लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे येतो. एक शानदार फटका. षटकार 6 धावा. कराल्यात 19 21 ची गरज. गोलंदाज सर्वेश यावेळी काटकेल्या चेंडूला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू जाईल तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे येतो. एक सुंदर फटका. चौकार 4 धावा. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि अर्थात टीव्हीच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना पाहत असतील कौतुक करत असतील दोन्ही संघाचं. कारण अंधाराचं साम्राज्य असताना क्रिकेटवर किती प्रेम आहे ते दोन्ही संघांचं. नागेश्वर आवाज आणि साई आवाज. एकूण धावा धावफलकाला. चला फास्ट घ्यायचंय. या षटकात तब्बल 14 धावा पाहायला मिळाल्या आणि धावा धावफलकाला येऊन पोहोचल्या त्या 23. 17 ची गरज. 6 चेंडू 17 धावा. कौतुक दोन्ही संघाचं कौतुक आयोजकांचं. कारण अंधाराच्या साम्राज्यामध्ये जे आपण पाहतात ती ही दिवसा खेळणारी क्रिकेट स्पर्धा हे खरं योगदान आहे. तर दोन्ही संघांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. सामन्याचा निकाल काही हो. नागेश्वर आवाज संघाचा हार्दिक आभार. साई आवाज संघाचा हार्दिक आभार. वळी आपण मैदानाकडे. शेवटचे षटक घेऊन गोलंदाज हितार्थ यावी गोलसाठी येतोय. 17 ची गरज.
6 चेंडू 17 धावा. पहिला चेंडू या षटकातला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. क्षेतेश चेंडूर येईपर्यंत 1 धाव. 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. दरम्यान पुन्हा एकदा हितार तयार. सर्वली जोडी आपण पाहतात सौरभ आणि गौरव. यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतल्या चेंडूला. इथे आपण पाहतात इथे मात्र लॉंग ऑफला आमच्या सीमारेषेच्या वर येतोय हा शानदार फटका. अर्थातच षटकारासाठी 6 धावा. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. षटकार येतोय गौरवच्या बॅटमधून आणि आता 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. पहा दोन्ही संघ झुंजतायत. हे खरं तर ह्या क्रिकेटचा विजय आहे. या ठिकाणी अर्थातच आपण कव्हर पंचच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्रेश चेंडूचा पाठलाग करतोय आणि तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पोहोचतोय. चौकार 4 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. चौकार 4 धावा. आता मात्र चेंडू बाकी आहेत ते 2 आणि गरज आहे 2 धावांची. 2 चेंडू 2 धावा. यश मापगावकर आपण मला वाटतं अशा प्रकारचे सामने फार कमी पाहिला असाल. कारण कौतुक आपण फलंदाजाचं करूया. फलंदाजाचं कौतुक करूया. पहा चेंडू त्याला कशा प्रकारे दिसतोय. साई आवाज संघाचं कौतुक करूया आपण. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज तयार. हितार्थ. यावेळी मात्र आपण पाहता चेंडू जाणार आहे तो आता फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्रेश चेंडूवर येण्यापूर्वी हाच अर्थातच चौकार आणि अशा प्रकारे हा सामना साई आवाज संघाने जिंकला. या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु नागेश्वर आवाज यांनी जे सहकार्य केलं त्यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. आणि सामन्याचा मानकरी अर्थातच गौरव या ठिकाणी ठरतोय ज्याने तब्बल जबरदस्त फलंदाजी केली. एकाच गावात सामना हा आपण पाहायला मिळाला. परंतु अंधाराच्या सामना करत असताना यावेळी मात्र 40 धावा 4 षटकार पूर्ण केल्या त्या साई आवाज संघाने आणि हा सामना जिंकला. या संघाचा हार्दिक